अचलपूर मतदारसंघात जो इतिहास घडला की जो महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा बच्चूभाऊ कडू ज्यांची 20 वर्षाची सत्ता एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जे कोल्या काकड्याला राहतात ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद गटनेता विधानसभेचे परीक्षक झाले आणि जो लोकांना अपेक्षित नव्हतं असा इतिहास ज्यांनी घडवला ते म्हणजे माननीय नवनियुक्त आमदार प्रवीण पाटील तायडे ज्यांनी बच्चूभाऊ कडू सारख्या दबंग नेत्याला भुईसपाट केलं. आज आपण त्यांची माताश्री यांची मुलाखत घेऊ. ज्या गुजरात माता म्हणजे पुष्पताई वसंतराव तायडे. आज त्यांचे आपण थोडक्यात कसे होते, त्यांचे पाय पाडण्यात होते का, किंवा गावात राजकारण करताना ते कशा पद्धतीनं राजकारण केलं यावर सुद्धा त्यांची मुलाखत घेऊ. नमस्कार काकू. प्रवीण भाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा तुम्हाला चांगलं वाटलं होतं की जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले होते तेव्हा चांगलं वाटलं? जेव्हापासून तो राजकारणात आहे तेव्हापासून चांगलंच वाटत आहे. बरं, ग्रामपंचायत मध्ये पडताना तुम्ही त्याला असं मना केलं की ग्रामपंचायत मध्ये प्रवीण गळ्या पळू नको? नाही, कधीच नाही केली मना. पण असं वाटत जाय का की हे प्रवीण भाऊ कधी ना कधी एवढ्या पदावर जातील म्हणून वाटे? शिक्षणाकडे लक्ष होतं का ह्या राजकारणाकडे लक्ष होतं? शिक्षणाकडे होतं, मग शिक्षण झाल्यावर त्यांना मग राजकारणाकडे घेतलं. ते राजकारणाचे गुण कसं काय वाटले? मामाकडे तो त्याचे मामा राजकारणी होते की नाही, सरपंचपणाच्या वेळेस यालाच बोलावे. कोणतं गाव? पेठमांगरोळी. आणि पंचायत समितीचे उपसभापती झाले त्याचे मामा. आता बा तो सारे सोयरेस म्हटलं राजकारणात आहेत ना. गावात कोणते काम करत मग ते शिक्षण सोडून आल्या? गावात नाहीच राहतो, मामाच्या घरी मावशीच्या घरी असा राहत होता. ग्रामपंचायत मध्ये आले तर गावातल्या लोकांना नौका असल्यावर विचार केला नाही का याला कसं काय निवडून द्या म्हणून? लोक कामं करतील म्हणून लोकांना निवडून दिलं. काम करतील म्हणून निवडून दिलं. आज हा एवढा मोठा कार्यक्रम झाला की राज्याचे महसूल मंत्री इथं आले, माजी खासदार नवनीत राणा सुद्धा इथं आल्या. तसं वाटलं का की प्रवीण भाऊ एवढ्या उंचीवर जातील म्हणून? वाटतच होतं तसं. राजकारणात घुसल्यानंतर वरचं पण आघाडी 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 करत गेला. त्याचं संघटन केलं त्यानं, ते राजकारण सोडलं नाही. शेतकरी संघटनेपासून तो असा लढला एकटाच. मामाच्या घरी जास्त राहिल्याने त्याला ते आपुलकी राहिली. बरं, शेतीचा काय विषय मग? आता तुमच्यावर 35 एकर शेती आहे, मग शेतीत लक्ष होतं का त्याचं? त्याचे बाबा पाय आता तो पाहिजे. आता तसंच मग गडी माणसाच्या भरोश्यावर पाहणं. पण ते शेतीवर लक्ष तर देत असतील? देते ना. पण हाय जो हिचकपणा त्याचं, आता त्यानं गाणं म्हटलं, कधी घोड्यावर बसतात, कधी तिफन चालवतात, कधी एसट्या चालवतात. असा हा हिचकपणा लहानपणापासून होता का त्याच्या अंगात? हिचक होता. आमदार झाले बा, पण आमदार झाल्यानंतर त्याचे जे जुने गुण आहेत की नाही ते त्याने सोडले नाही. आज एवढं मस्त गाणं म्हटलं, काय विचारतो ते माझे माहेर पंढरी. हो, मस्त गाणं म्हटलं त्यानं. हे ते त्यावेळेपासून करत काय नाही. तो मामाकडे राहायचे नाही. आमच्या भावाकडे वारकरी वाले आहेत, त्यांच्या सोबत जास्त राहिला तो. आम्ही मानभापंथी दोन्ही मानभापंथीचा उपदेश जर घेतला पाणल्यासारखं राहायला लागते. मला कुठेही फिरायला लागते. वारकरी वाले तिकडे कुठेही जाते. पण त्याचा हिचकपणा जो असते आमदार झाल्यानंतर त्याच्या सोबतचे मित्र गित्र. आता मी 3-4 कार्यक्रमात आलो म्हटलं, पण मी असा आमदारच पाहिला नाही. या कार्यक्रमात काय वाटलं तुझ्या मनात? शांतता म्हणजे कशी वाटली की आपला पुत्र आज एवढ्या झळाने चालला? याच्यावर काय वाटलं तुला? त्याला तिकीट मिळाली की नाही तेव्हापासून माझा असा पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह हेच नव्हता. येतेच जा निवडून, म्हणजे मन सांगत जा हा निवडून येतेच बा आपलं पोरग. कसं कोणापाशी बोलली नाही, माझं मनापासून तेच होतं. परमेश्वराला धावही केला शिन्ना की बा आपल्या पोराला आमदार. हो, धाव केला. परमेश्वराचे काही होते काय? बरं, आमदार झाल्या रे भाऊ बदलले का मग गावात? तर इकडे तिकडे बसतात, हे करतात ते करतात. सारखंच आहे त्याला, सारखंच आहे ते. आमदार झाल्यावर की बदलले नाही? ह्या होत्या प्रवीण भाऊ तायडे यांच्या माता.
प्रवीण भाऊ तर बदललेच नाहीत, पण त्यांच्या कुटुंबातही कुठं बदल पडला नाही. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जर अशा मोठ्या हुद्द्यावर पोहोचला तेव्हा त्यांच्यात कुठंच बदल होत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रवीण भाऊ तायडे. धन्यवाद. गन्ना गफांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पडेल साखरे.